बघितले होते आपले बाबा कोणी या साधूपेक्षा संतापेक्षा कमी नव्हते, पण आपल्या बाबाला कोणी साधू किंवा संत महात्मा म्हणलं नाही, तर या साधू संतांमध्ये आणि बाबात काय फरक होतो पहा. लाखों मिलेंगे दुनिया में मगर कोई मिले ना सा. लाखों मिलेंगे दुनिया में कोई मिले ना सा. ये ढूंढने वाले धुन में मिल गए मेरे बाबा के जैसा. कलयुग में उतार लिया चंबा किया ऐसा. कलयुग में उतार लिया चंबा किया ऐसा. ये निष्काम सेवा किया बाबा ने, धन लिया नहीं पैसा.
आणि बाबा डोक्यावर टोपी आणि बाबा डोक्यावर टोपी आणि बाबा डोक्यावर टोपी आणि बाबा डोक्यावर टोपी आपले बाबा कोण्या साधू संतांपेक्षा कमी नव्हते. बाबाचा राणीमान सर्वांना माहित आहे. बाबा कुर्ता वापरत होते, धोती घालत होते आणि डोक्यावर टोपी. बाबाने शेवटपर्यंत आपला पोशाख बदलवला नाही. आज युगाचा परिवर्तन झाला, कलियुग आला. कलियुगात सारं बिघडलं. धोतरवाले कमी झाले ना फुलट्यानवाले झाले. महिला बिचाऱ्या लुगडा नेसणाऱ्या साडीवर आल्या ना साडीवाल्या सलवार सूटवर आल्या. डोक्यावर शेव अजिबात नाही. सगळा खालचा सोडला खांदावर माणसा पावतो अखिल. एवढा जमान्यात परिवर्तन झाला, पण बाबा मात्र बदलले नाही. जसा बाबाचा राणीमान होता, बाबा कुर्ता वापरत होते, धोती वापरत होते आणि डोक्यावर टोपी घालत होते. बाबाला मी बरेच वेळा पाहिलं. मी ज्या वेळेस या मार्गात नव्हतो, पण ज्योत आपल्या घरी लावत होतो. तुम्हाला सांगितलं थोडक्यात, मी या मार्गामध्ये कोण्या परीने आलो, पण ज्योत लावणं सुरू होते. बाबा आमच्या गावामध्ये आले आणि बाबाला पावाला सगळे लोक जमा झाले. कारण नागपूरचे बाबा आणि हवन झाला तर भूत थांबत नाही. मग बाबा काही साधारण असतील म्हणून लोकांना असं वाटत होते. आणि बाबाला पाहण्यासाठी लोक एका पान ठेल्यावर आम्ही 15-20 जण होताना आले. बाबा बरोबर 2 व्यक्ती होते. बाबाला पाहता बरोबर तर पहिले सगळे हसलो. कारण अरे लोक म्हणतात बाबा ज्या ठिकाणी हवन कार्य करतो भूत थांबत नाही ना. हे तर बाबा पुरे गावरान. हे कोणी बाबा नाही पोट भरणारे बाबा, लोकांना लुबाडणे आपला घर भरणारे बाबा. आम्ही जोरानं बोललो, बाबापर्यंत आवाज पोहोचला, पण बाबांना परतून सुद्धा पाहिलं नाही, कोणाला काही म्हणलं नाही. कारण बाबाला रागच येत नव्हता. हसतील त्याचे दात दिसतील. बाबा मुकाट्याने गेले. ज्या ठिकाणी हवन कार्य होते हवन कार्य घडवले आणि त्या दिवस पासून त्या घरची भूतबाधा गेली, तर अजूनही त्या घरी भूतबाधा परतून आलं नाही. आणि मग आम्हाला वाटलं की खरंच लोक पोशाख बदलवतात, भगवे कपडे घालतात, दुनियाभराची साधना करतात. बाबा जसे होते तसेच होते. बाबाची निष्काम सेवा, फुकट पैसे घेतले नाही. ज्याला कार्य दिले त्यागाच्या आव्हानाशिवाय बाबांना पाणी पेलं नाही. एवढी बाबाची परेज होती. आणि म्हणून आज बाबाचा नाव जिकडे तिकडे गाजून राहिला. आणि टोपीला मान आहे, आजही मान आहे टोपीला. आज तुमच्या गावाचं संमेलन होता, दुपारी तर बरेच लोक असतील डोक्यात टाकून. बाबा दिसले मला टोप्यावर नाव परमात्मा एक मंडळ. आणि तो फक्त दिवसभरासाठी. रात्री आम्ही जेव्हा जेव्हा जातो, जिकडे जिकडे जातो, दिवसानं जातो तर सगळ्याच्या डोक्यात टोप्या दिसतील, पण भजनात पाहिला काही नाही. पुरा 0 बजेट. पण ज्या टोपीला मान आहे, बाबांना काऊन सोडलं नाही टोपीला, की आजही जर कोणता शुभ कार्य करायचे असेल, एखाद्या नवरी पोरीला कपडे जर वाहायचे असतील, तर त्याच्या डोक्यावर काही ना काही मानावं लागते. नाही तर मग टोपी असली तर ठीक आहे, तेव्हा त्या टोपीला मान येतो. आणि आम्ही त्या टोपीचा तिरस्कार करतो, खिशात घालून ठेवतो ना, टाईमावर काढतो. आम्हाला लाज वाटते की टोपी वापरायची. ज्या बाबाने परमेश्वर प्राप्त केले, सगळ्या लोकांना दाखवून दिले परमेश्वर कुठे आहे, ही बाबाने साक्षात्कार दाखवलं. त्या बाबाने तिरस्कार केला नाही. आणि बाबाचे सेवक आम्ही खिशात टोपी ठेवतो, पण डोक्यात टाकत. मी तुम्हाला सांगतो, पण माझी परिस्थिती तेच आहे. माझ्या भजन मंडळाच्या पुऱ्या टोपी आहेत माझ्याजवळ, पण आम्ही त्या घरी ठेवतो हाताने येऊन. कारण आम्ही लोकांना सांगतो ना, आम्ही जर तुमच्यासारखी कोवळी दिसलं तर तुम्हाला वाटलं. एवढा लोकांना सांगता येते ना, तुम्ही काऊन रिकामे. तर पहा, म्हणून या टोपीला मान आहे. एवढाच मान नाही, आपण टोपीला विसरलो तिची गरज नाही. पण मरता वेळेस मेल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात टोपी.
गरज आहे तुम्ही तर जीवनभर तेव्हा जीवनात टोपी कधी डोक्यात घालल्या नाही आणि मेल्यावर तिला कोण पाहिजे तर डोक्यामध्ये टोपी पोरासाठी दुनिया भराच्या करून ठेवता मोटार पंप करून ठेवता बिल्डिंग बनवून ठेवता दुनिया भराच्या करून ठेवता आणि मरता तेव्हा 1 रुपया तुमच्या कपाळाने लावून देते तुमच्या आयुष्यातली कमाई आयुष्यभराची कमाई केलेली 1 रुपया आणि ती मरते वेळेस शेवट मध्ये आपल्याला टोपी साथ देतो त्या टोपीचा आपण कधी वापर करत नाही तीच टोपी आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या कामी येतो आजही बाबाची फोटो लागलेली आहे पहा तर बाबाचा पोशाख जसा होता तसाच शेवटपर्यंत राहिला कारण बाबाले राग नव्हता आणि बाबा सिंपल साधा राणीमान म्हणून बाबाने आपलं पोशाख बदलवलं नाही म्हणून काय म्हणतो मी
जटा नव्हती काळी गळ्यामध्ये माळा, जटा नव्हती काळी गळ्यामध्ये माळा, नांदुराई संत बाबा जगाच्या वेगळा, नांदुराई संत बाबा जगाच्या वेगळा, नांदुराई संत बाबा जगाच्या वेगळा, नांदुराई संत बाबा जगाच्या वेगळा. बाबाने भगवंताला प्राप्त केले, हनुमानजीला प्राप्त केले. एवढेच नाही तर ज्याने सारी सृष्टी निर्माण केली अशा सृष्टी निर्माता त्या दैवी शक्तीला बाबाने प्राप्त केले की जिला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, निर्गुण निराकार, जिला कोणी पाहिलं नाही, अशा परमेश्वराला बाबाने प्राप्त केले. पण बाबा जसे होते तसेच राहिले. बाबाला का गरज होती? आज साधू संतांची भूमी म्हणून भारताची गणना केली जाते आणि